नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक चित्रकाव्य आपल्यासमोर मी सादर करतोय. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक अत्यंत वयोवृद्ध अशा प्रकारची आई माता काठीचा आधार घेऊन रस्त्यानं चालताना दिसते. तिच्या सोबत कुणी नाही, तिच्या पाठीमागं कुणी नाही, तिच्या समोर कुणी नाही. कुठं जायचं माहीत नाही, कुठून आली माहीत नाही. अशा अवस्थेमध्ये वयाच्या अत्यंत अखेरच्या क्षणी ही आई रस्त्यानं चालते, ही आजी रस्त्यानं चालते. या चित्रावर मला सुचलेली कविता, ज्याचं शीर्षक आहे आयुष्याची संध्याकाळ, ही आपल्यासमोर सादर करतोय मी. ऐकूया माझं हे चित्रकाव्य, आयुष्याची संध्याकाळ. किती दिवस शिल्लक, किती दिवस सरले, कसा अंदाज बांधावा, किती दिवस उरले. किती दिवस शिल्लक, किती दिवस सरले, कसा अंदाज बांधावा, किती दिवस उरले. गेले सोडून या सारे भोवतालचे गोकुळ, किती उशिरा कळाले मिथ्या संसाराचे खूळ. झाले एकाकी जीवन, झाड वठल्या सारखे, मतलब संपताच झाले आपले पारखे. किती दिवस शिल्लक, किती दिवस सरले, कसा अंदाज बांधावा, किती दिवस उरले. तारुण्यात किती होता साऱ्या संसाराचा थाट, तोच संसार दाखवी कधी आश्रमाची वाट. नाही माहीत स्वतःला जगायचे कुणासाठी, नाही माहीत स्वतःला जगायचे कुणासाठी. कणाकणाने झिजते रोज आधाराची काठी. किती दिवस शिल्लक, किती दिवस सरले, कसा अंदाज बांधावा, किती दिवस उरले. आणि या शेवटच्या ओळी, माझे माझे म्हणण्यात होतो देहाचा सापळा, वेळ गेल्यावर कळे होता भ्रमाचा भोपळा. होते काहिली जीवाची सारी तोडताना नाळ, होते काहिली जीवाची सारी तोडताना नाळ. रोज खुणावत राही आयुष्याची संध्याकाळ, रोज खुणावत राही आयुष्याची संध्याकाळ. किती दिवस शिल्लक, किती दिवस उरले, किती दिवस शिल्लक, किती दिवस सरले, कसा अंदाज बांधावा, किती दिवस उरले, कसा अंदाज बांधावा, किती दिवस उरले.